सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच खरं आहे भावामध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे जुना भारत आणि आजचा भारत। भावा, एक सांगू, आपल्याला रोजच वाटतं आपल्या आई आजोबांचा काळ कसला भारी होता आणि त्यावेळेस भारत एकदम साधंभोळं होतं आणि आजचं भारत एकदम स्मार्टफोन मध्ये आणि धावपळीमध्ये गुंतलेला आहे। आधी लोक अंगणात बसून गप्पा मारायचे, पारावर बसून गप्पा मारायचे, वट्यावर बसून गप्पा मारायचे, पण आता लोक व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवतात, गुड नाईटचे मेसेज पाठवतात। आज आपण भारी मुकुळ ढाकळ बोलणार आहोत, म्हणजे जुना भारत विरुद्ध आजचा भारत। जुन्या काळात कुटुंब व्यवस्था ही खूप वेगळी होती। त्यावेळेस मोठं घर असायचं, 15 ते 20 माणसं एका घरात राहायची, एकमेकांना सहकार्य करायची, पंक्तीत बसून जेवण करायची, जसं की भाकरी, झुणका, दही, कमी जास्त धरी प्रेमानं एकमेकांना राहायचे। आजी आजोबा रोज गोष्टी सांगायचे, अंगाई गीत गायचे, भांडण व्हायची पण 5 मिनिटात पुन्हा हसत बसायचे। हे जुन्या भारतातली परंपरा। आजच्या भारतातलं कुटुंब म्हणजे नुसतं लहानसं कुटुंब, आई बाप 2 लेकरं, हम दो हमारे दो, माझं खोली, माझं फोन, माझं मोबाईल, स्वातंत्र्य हवंय आणि त्यांना एकटा पण आताच्या भारतातल्या लोकांना आवडतंय। आजी आजोबा दुसऱ्या गावाला राहतात, हे लेकर दुसऱ्या शहरात राहतात, याचं फक्त फोनवरच भेटणं गाठणं होते। उदाहरण म्हणजे आधीच्या काळात लेकरं अंगणात झोपायची आणि तारे मोजायची। आज तीच लेकरं इंस्टाग्रामवर रजिस्टर मोजतात आणि फॉलोअर्स मोजतात। जुन्या काळातलं तंत्रज्ञान, पहिल्या काळामध्ये लोक पत्र लिहायचे, पोस्टमनची वाट 15-15 दिवस बघायची त्या पत्राच्या उत्तरासाठी। टीव्हीवर रामायण लागली, गावातल्या सगळ्यांनी एकत्र बसून बघायचे। तेव्हाचे खेळ खूप वेगळे होते, ते जसे की लंगडी, कबड्डी, विटीदांडू, क्रिकेट, असे असंख्य असे मैदानी खेळ होते। तेव्हाच्या काळात बायको नवऱ्याला अंगणातून हाक मारायची, आता कॉल करून बोलत आहे। व्हॉट्सअप, इंस्टा, रील, ब्लूटूथ दिसला नाही तर भांडण होते। आताच्या काळात लोक रामायण वगैरे नाही बघत, तर आताच्या काळातले लोक नेटफ्लिक्स, युट्यूब आणि प्रत्येकाला स्वतःचं स्क्रीन याच्यावर बघायचे। आताचे लेकरं हे पबजी, फ्री फायर या खेळाच्या विखळ्यात अडकलेले आहेत। अगोदर रिमोट साठी भांडणं व्हायची आणि आता वायफाय साठी भांडणं होतात। आधीच्या काळामध्ये क्रिकेट बॉल हरवला की सगळे पोरं शोधायला निघायचे, आता वायफाय गेलं तर घरातले एकमेकांना चिडतात। जुन्या काळातली नाती व समाज, लग्न म्हणजे गावाचा उत्सव होता, 1000-2000 लोक यायचे, भरपूर नातेवाईक यायचे, पंगती वगैरे व्हायच्या। नामकरण, मुंज असली सगळा समाज वगैरे एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करायचा। नातं रक्ताचा असो वा नसो, पण सगळे माया फिया सर्वांना एकमेकांना आपुले पण होता। शेजारी म्हणजे कुटुंबच असायचे आणि दार उघडीच असायची। आता पण तुम्ही गावामध्ये कधी जाऊन बघसाल तर हे परंपरा आता पण चालू आहे, पण ते आता परंपरा काही दिवसात नाहीशी होईल। आणि आताच्या भारतामध्ये आपण बघलं तर लग्नासाठी हॉल करतात, 200 लोक असतात आणि इंस्टाग्रामवर रील पाठवतात। पहिल्या काळात नामकरणासाठी सर्व समाज एकत्र यायचा, पण आता नामकरण म्हणलं तरी एक फोटोग्राफर आणि 2-4 त्यांचे जवळचे व्यक्ती असतात। आणि आता रक्ताचे नाते पण फोन पुरतेच मर्यादित राहिले। हे सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर कुठं पण एकत्रित ग्रुप बनवतात आणि ते नाते फक्त मोबाईल पुरतेच मर्यादित ठेवतात। आता शेजारी वगैरे काही राहिलं नाही। उदाहरणार्थ खूप असे उदाहरण आहेत। आधी गावातला प्रत्येक मोठा माणूस गुरु मानायचा, आता प्रत्येक गावात गुगल गुरु झालाय। जुन्या काळामध्ये नोकरी, शिक्षण, पैसा, 10वी झाली की जुन्या काळात खूप मोठे आणि भारी शिक्षण असं झालं समजायचं, आणि तेव्हाच्या काळात नोकरी म्हणजे शिक्षक, पोलीस, सरकारी नोकरी, नाही तर शेती करायची। तेव्हाच्या काळात साधी एक सायकल घेतली तरी सर्व गाव मिळून
साजरा करायची. आणि तेव्हाच्या काळातलं सगळ्यात मोठं त्याचं एक उद्दिष्ट म्हणजे पोट भरलं की आनंद असायचा. पण आताच्या काळात जर आपण बघलं तर डिग्री झालं तरी विचारतात पुढं काय करणार. IT, स्टार्टअप, दुबई, अमेरिका असंख्य अशा नोकऱ्यासाठी तरुण आत्ता पण गुंतत आहे. आत्ता बाईक घेतलं तरी साधं काही साजरा करत नाही, एक्साइटमेंट नाही, नॉर्मल. आणि कार वगैरे घेतलं तरी स्टेटस ठेवतात. आताची लाईफस्टाईल भारी आहे पण स्ट्रेस पण खूप आहे. त्यावेळेस 100 रुपयाला आठवडा घालायचे मिळून मिसळून लोक, पण आज एक 100 रुपयात बर्गर कॉम्बो खाऊन 100 रुपये वेस्ट करतात. जुन्या काळातली संस्कृती आणि माणुसकी खूप वेगवेगळी होती. जुन्या काळात एखादा सण उत्सव असेल तर सगळं गाव एकत्र यायचं, सगळ्यांनी मिळून मिसळून एकमेकांना सहकार्य करायचे, एकमेकांची मदत करायची. कुठे पण हरिपाठ, सप्ताह, भजन, झेंडा उत्सव असेल तर सगळे लोक एकमेकापाशी यायचे, एकमेकांना सहकार्य करायचे. अगोदरचं जुन्या काळातलं जीवन हे साधं जीवन होतं आणि खूप आनंदी होतं. आत्ताच्या काळातलं सण जर बघायला गेले तर लोक इंस्टाग्राम स्टोरी ठेवतात, फिल्टर लावतात, स्नॅप पाठवतात. पावसात भिजणं आजच्या काळातल्या भारताला वाटते की फोन खराब होईल. हे मान्य आहे की आता सगळं आहे पण शांतता नाही. आधी लोक घराबाहेर बसून गप्पा मारायचे, पण आता घरात बसून लोक अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलत बसतात. भावा, बदल वाईट नाहीत, बदल म्हणजे प्रगती आहे. पण ज्या जुन्या भारतातील माणुसकी, साधेपण जर हरवला तर खरी हानी ही भारताला. जुना भारत सांगतो साधं जगा आणि आजचं भारत सांगतो स्मार्ट जगा. दोन्ही एकत्र आलं तर खरं सोन्याचा भारत घडेल. भावा, जर तुम्हाला हा विषय मनाला भिडला असेल तर एकदम सबस्क्राईबवर ठोका, शेअर करा. कारण असंच एकत्र येऊन आपल्याला आपला भारत भारी बनवायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.